गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी अँड स्टोक्स लॉ या पॉईंटचा आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट याची डेफिनेशन आपण बघणार आहे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट त्याचं इक्वेशन काय आहे ते बघायचं आहे. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स dx मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेयर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं स्टेशनरी लेयर आहे, हा जो सॉलिड सरफेस आहे स्टेशनरी लेयर आहे, आणि त्याच्यावरती हे जे आपल्याला फ्लुइडचे लेयर दिसतात, आणि प्रत्येकाची व्हेलॉसिटी कशी आहे? डिफरंट आहे. इथं सर्वात वरचा जो लेयर आहे त्याची जी व्हेलॉसिटी आहे v+dv आहे, त्यानंतर ही जास्त व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर दुसरा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी v आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यानंतर त्याच्या खालची जे लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी आहे, आणि त्याचं जे डिस्टन्स आहे या स्टेशनरी लेयर पासून जेवढी जास्त व्हेलॉसिटी आहे त्याचं हे डिस्टन्स आहे x+dx, आणि जो व्हेलॉसिटी v आहे त्याचं जे डिस्टन्स आहे x या स्टेशनरी लेयर पासून आहे. ठीक आहे. तर आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन डिस्टन्स. ठीक आहे. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? हायर व्हेलॉसिटी मायनस लोअर व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी ही काय? हायर व्हेलॉसिटी मायनस लोअर व्हेलॉसिटी. मग हायर व्हेलॉसिटी v+dv मायनस लोअर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डेल्टा x म्हणजे काय? चेंज इन डिस्टन्स. आता v+dv ही जी व्हेलॉसिटी आहे तिथून डिस्टन्स स्टेशनरी लेयर पर्यंत किती आहे? x+dx, आणि जी v व्हेलॉसिटी आहे या लेयरची त्याचं जे डिस्टन्स आहे x फ्रॉम स्टेशनरी लेयर किती आहे? x आहे मायनस x. इथं v कॅन्सल होईल, x कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल? dv डिवायडेड बाय dx. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू काय आहे? dv डिवायडेड बाय dx. व्हेलॉसिटी ग्रेडियंट is equal to dv divided by dx. Therefore velocity gradient काय? rate of change of velocity dv with distance dx measured from stationary layer. म्हणजे जी velocity आहे, change in velocity with distance, त्याचा डिस्टन्स काय आहे? स्टेशनरी लेयर पर्यंत measured from stationary layer is called velocity gradient. त्याला आपण काय म्हणतो? velocity gradient. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू काय? dv डिवायडेड बाय dx. त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी अँड कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय आहे हे आधी आपण बघणार, आणि त्याच्यामध्येच आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी मिळणार आहे. ठीक आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी हे इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की एक सॉलिड सरफेस आहे. ठीक आहे. हा सॉलिड सरफेस आहे, आणि त्याच्यावरती आपण एक प्लास्टिक जो पेपर आहे तो आपण काय केलं? पाण्यामध्ये बुडवायचा आणि ह्याच्यावरती ठेवायचा, आणि ह्याच्यावरती ठेवला हा अशा पद्धतीचा हा प्लास्टिक पेपर असणार आहे. तर ह्याच्यामध्ये सॉलिड सरफेस आणि हा प्लास्टिक जो आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? फ्लुइड असणार आहे. ठीक आहे. आणि हा जर फ्लुइड आपण ह्या दोन्हीमध्ये काय असणार आहे? फ्लुइड असणार आहे, लिक्विड असणार आहे. आणि हा जो प्लास्टिक पेपर आपण त्या सॉलिड सरफेस वरून ओढला तर तिथं आपल्याला काय मिळणार आहे? विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं आपल्याला मिळणारा जो विस्कस फोर्स आहे तो काय असणार आहे? Fv. हा काय असणार आहे? विस्कस फोर्स असणार आहे. आणि हा विस्कस फोर्स कशावरती डिपेंड असणार आहे? तर व्हेलॉसिटीवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आपण काय करणार आहे? जेवढ्या जास्त वेगाने काय करणार आहे? हा जो प्लास्टिक पेपर ओढला की विस्कस फोर्स सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे? जास्त मिळणार आहे. आणि कमी वेगाने आपण सॉलिड सरफेस वरून हा पेपर ओढला तर आपल्याला विस्कस फोर्स सुद्धा काय मिळणार आहे? कमी मिळणार आहे.
त्यामुळे हा विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. त्यामुळे विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी. ठीक आहे. त्यामुळं कमी वेगाने आपण हा पेपर ओढला तर किंवा कमी व्हेलॉसिटी असेल तर विस्कस फोर्स कमी लागणार आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी जास्त असेल तर विस्कस फोर्स सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विस्कस फोर्स कशावरती डिपेंड आहे, तर समजा हे जे प्लास्टिक पेपर आहे त्याचं जे डिस्टन्स आहे ह्या सॉलिड सरफेसच्या मध्ये काय आहे, लिक्विड आहे, बरोबर आहे. हे छोटंसं डिस्टन्स आहे ते आपण एक्सनी डिनोट करायचं, एक्सनी डिनोट केलं. ह्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड आहे. ठीक आहे. आता समजा हाच प्लास्टिक पेपर मी एखाद्या कंटेनरमध्ये जास्त लिक्विड याच्यामध्ये भरलेला आहे, कन्सिडर केलंय, आणि त्याच्यावरती हा प्लास्टिक पेपर जर आपण ठेवला तो आपण इझिली काय करू शकतो, ओढू शकतो, किंवा तिथं विस्कस फोर्स आपल्याला काय मिळतो, लगेच म्हणजे मिळत असतो. त्याची व्हेलॉसिटी जी आहे ह्याची आपल्याला काय असते, कमी असते व्हेलॉसिटी, आणि कमी व्हेलॉसिटी असताना सुद्धा आपण इझिली काय करू शकतो, विस्कस फोर्स आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे हा जो इथलं डिस्टन्स काय आहे, एक्स आहे, आणि इथला डिस्टन्स पण एक्स आहे, परंतु हे डिस्टन्स कसं आहे, कमी आहे, हे जास्त आहे. इथं आपल्याला विस्कस फोर्स कसा मिळतो, जास्त मिळतो, आणि इथं विस्कस फोर्स आपल्याला कसा मिळतो, कमी मिळतो. आणि हे कशावरती डिपेंड आहे, ह्या डिस्टन्सवरती. ठीक आहे. त्यामुळे विस्कस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स असणार आहे. म्हणजे डिस्टन्स जास्त असेल तर विस्कस फोर्स काय मिळणार आहे, कमी मिळणार आहे, आणि डिस्टन्स कमी असेल तर विस्कस फोर्स काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. ठीक आहे. कारण हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. त्यानंतर हा विस्कस फोर्स कशावरती डिपेंड आहे, तर एरियावरती डिपेंड आहे. हा प्लास्टिक पेपरचा जो एरिया आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, आणि हा एरिया जर आपण कमी केला, ह्याच्यापेक्षा जर कमी केला तर काय होणार आहे, कमी एरिया असेल तर विस्कस फोर्स काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणून हा विस्कस फोर्स कशावरती डिपेंड आहे, एरियावरती. जर एरिया जास्त असेल तर विस्कस फोर्स जास्त लागणार आहे, एरिया कमी असेल तर विस्कस फोर्स सुद्धा कमी लागणार आहे. कारण लहान एरिया असेल तर विस्कस फोर्स पण कमी लागणार आहे. त्यामुळं हा विस्कस फोर्स कशावरती डिपेंड आहे, तर व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. ठीक आहे. बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स असणार आहे, कारण लिक्विड जे डिस्टन्स आहे लिक्विडचं ह्या दोन्ही मधलं, प्लास्टिक पेपर आणि जो सॉलिड सरफेस आहे ह्याच्यामधलं जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा विस्कस फोर्स कमी असणार आहे. डिस्टन्स कमी असेल तर विस्कस फोर्स जास्त असणार आहे. ठीक आहे. आता हे तिन्ही जे आपल्याला इक्वेशन मिळाले ते आपण एकत्रित केलं तर आपल्याला काय मिळणार आहे इक्वेशन, तर विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, V इंटू एरिया, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असणार आहे, एक्स असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विस्कस फोर्स इज इक्वल टू, आता प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपण घालवलं तर आपल्याला काय मिळणार आहे, प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण घालवलं तर A इज इक्वल टू A इंटू V डिवायडेड बाय एक्स. आता इथं साइन घालवलं आहे, प्रोपोर्शनॅलिटी साइन घालवलं, त्यामुळे इथं आपल्याला एक कॉन्स्टंट मिळणार आहे, आणि तो कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, त्यालाच आपण काय म्हणतो, ईटा म्हणतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, ईटा, आणि सिम्बॉल जो आहे ईटा, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. हे काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे. तर काय असणार आहे, वेअर ईटा इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, वेअर ईटा इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. आणि त्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, फॉर स्मॉल व्हेलॉसिटी आणि स्मॉल डिस्टन्स घेतलं, कन्सिडर केलं
फॉर हे जे आपण डिस्टन्स कन्सिडर केले आणि जी व्हेलॉसिटी आहे ती जर कमी कन्सिडर केली तर अगदी स्मॉल डिस्टन्सला घेतलं, स्मॉल व्हेलॉसिटी असेल तर त्यावेळेस आपल्याला विस्कस फोर्स काय मिळणार आहे, विस्कस फोर्स F इज इक्वल टू इटा इंटू ए dv डिवायडेड बाय dx. ठीक आहे, इटा ए इंटू dv डिवायडेड बाय dx. तर ह्या इक्वेशनमध्ये जो विस्कस फोर्सचं इक्वेशन आहे एफ यू इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू dv डिवायडेड बाय dx. तर ह्याच्यामध्ये dv डिवायडेड बाय dx काय असणार आहे, dv डिवायडेड बाय dx काय असणार आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि इटा काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आणि ए काय असणार आहे, एरिया असणार आहे. आता ह्या इक्वेशन वरून आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं इक्वेशन काढू शकतो. इटा इज इक्वल टू एफ व्ही डिवायडेड बाय ए इंटू डीव्ही डिवायडेड बाय डीएक्स, डीव्ही डिवायडेड बाय डीएक्स. ठीक आहे, तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इट इज डिफाइन्ड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. ही कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन होऊ शकते. ठीक आहे, तर काय सांगता येईल डेफिनेशन, इट इज डिफाइन्ड ॲज विस्कस फोर्स per unit area per unit velocity gradient. ठीक आहे, त्यानंतर युनिट अँड डायमेन्शन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता त्याचं इक्वेशन इथं दिलेलं आहे. आता हे आपण कसं लिहू शकतो, इटा इज इक्वल टू एफ व्ही इंटू डी व्ही डिवायडेड बाय डी एक्स, डी एक्स वरती घेतला, डी एक्स डिवायडेड बाय ए इंटू डी व्ही. ठीक आहे, आता हे इट इज मेजर्ड इन एफ व्ही आपण न्यूटनमध्ये मेजर करतो, डिस्टन्स मीटर आणि एरिया जो आहे तो मीटर स्क्वेअर आणि जे व्हेलॉसिटी आहे डी व्ही मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये इज इक्वल टू इटा इज इक्वल टू न्यूटन, इथं मीटर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, हा एस वरती जाणार आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं युनिट काय येणार आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हे काय असणार आहे, युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ठीक आहे, तर डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता याच्यामध्ये इटा इज इक्वल टू न्यूटन जे आहे म्हणजेच काय असणार आहे, फोर्सचं डायमेन्शन L1 M1 T-2, त्यानंतर सेकंड T1 असणार आहे, इट इज मेजर्ड इन आपण टाइम कन्सिडर करतो. त्यानंतर M2 M स्क्वेअर जो आहे डिवायडेड बाय डिस्टन्स आपण जे आहे मीटर स्क्वेअर लेंथमध्ये मोजतो L2. त्यानंतर आता याच्यामध्ये हे जर आपण सॉल्व केलं तर L1 M1 T-2, आता हा -2 वरची पॉवर आणि +1 काय होणार आहे, -1 राहणार आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे, L1 M1 T-1 असणार आहे डिवायडेड बाय काय असणार आहे L2. आता याच्यामध्ये वरची पॉवर L1 आहे आणि इथं डिनॉमिनेटरमध्ये काय असणार आहे, L2 असणार आहे आणि ही जी पॉवर वरती घेतली तर 1 - 2 होणार. त्यामुळे इथं काय मिळणार आहे, L1 - 2 केलं तर L - 1 M1 T-1 हे काय असणार आहे, डायमेन्शन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. त्यानंतर हा जो इटा आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी 1 इटा इज इक्वल टू काय असणार आहे, 10 पॉइज असणार आहे. 1 इटा इज इक्वल टू 10 पॉइज. हे पॉइज जे आहे ते काय आहे, सीजीएस युनिट आहे. पॉइज काय आहे, सीजीएस युनिट आहे. 1 इटा इज इक्वल टू 10 पॉइज. त्यानंतर स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉ काय आहे तर इन 1845 सर जॉर्ज जेब्रिल स्टोक्स यांनी एक लॉ तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि तो स्पेरिकल ऑब्जेक्ट एका विस्कस फ्लुइडमध्ये जर टाकला
तर विस्कस फ्लुइड म्हणजे समजा ऑइल कन्सिडर केलेलं असेल की ज्याच्यामध्ये विस्कस फोर्स आहे, तर विस्कस फ्लुइड कन्सिडर केलं आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉल केलेला आहे, टाकलेला आहे आणि त्याच्यावरती लागणारा जो विस्कस फोर्स आहे तो किती आहे ते त्यांनी फाइंड आउट केलेला आहे. आणि ते तो जो विस्कस फोर्स लागणार आहे त्या स्पेरिकल ऑब्जेक्टवरती तो किती आहे, 6 पाय ईटा आर व्ही एवढा विस्कस फोर्स लागतो असं स्टोक्सनी सांगितलेलं आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, स्टोक्स लॉ. मग काय आहे हा लॉ, तर जे स्टोक्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, स्टेटमेंट काय आहे त्याचं, याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. 2 मार्कासाठी तुम्हाला स्टेटमेंट विचारलं जातं स्टोक्स लॉचं. तर स्टोक्सने काय कन्सिडर केलं की एक स्पेरिकल ऑब्जेक्ट, एक मेटल ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे आणि तो एका विस्कस फ्लुइडमध्ये फॉल केलेला आहे, टाकलेला आहे. ठीक आहे. आता इथं विस्कस फ्लुइड आपण ऑइल कन्सिडर केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट टाकला की काय होणार आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. म्हणजे वरून टाकलाय म्हटल्यानंतर तो काय होणार आहे, ह्या फ्लुइडमध्ये खाली येणार आहे. खाली येणार आहे म्हणजेच तो काय हे स्पेरिकल ऑब्जेक्ट आणि हे जे फ्लुइड आहे ह्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, तर विस्कस फोर्स तयार होणार आहे. बरोबर आहे. हे ऑइल आहे आणि हा मेटल स्पियर आहे. तर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्या दोन्हीमध्ये एक फ्लुइड फ्रिक्शन होणार आहे, म्हणजे तिथं आपल्याला विस्कस फोर्स मिळणार आहे आणि तो काय डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार, म्हणजेच वेट mg, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट mg इथं येणार आहे. आणि ह्या ऑब्जेक्टवरती आपल्याला काय मिळणार आहे, विस्कस फोर्स मिळणार आहे. बरोबर. आता हा विस्कस फोर्स ह्या स्पियरच्या चारी बाजूनी लागणार आहे. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये फ्लुइड आहे, विस्कस फ्लुइड आहे. तर इथं काय होणार आहे, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार वेट mg आणि इथं मिळणारा जो विस्कस फ्लुइड आहे तो आपल्याला कुठं लागणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला लागणार आहे. इथल्या चारी बाजूनी तो कसा असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला विस्कस फोर्स लागणार आहे. आणि त्याचा जो रिझल्टंट कन्सिडर केला तर Fv हा विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शनला लागणार आहे या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती. ठीक आहे. कारण ह्या दोन्हीमध्ये काय मिळणार आहे, विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. तर हा जो लागणारा विस्कस फोर्स किती आहे आणि तो कशावरती डिपेंड आहे हे आपल्याला याच्यामध्ये इक्वेशन ह्या स्टेटमेंट वरून मिळतं आहे. तर विस्कस फोर्स काय आहे बघा, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असणार आहे बघा, ह्या व्हेलॉसिटीवरती पण डिपेंड असणार आहे. म्हणजे जर आपण जास्त स्पीडनी जर स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉल केला तर विस्कस फोर्स सुद्धा काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. त्यामुळं विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी जास्त असेल तर विस्कस फोर्स सुद्धा जास्त लागणार आहे. त्यानंतर इथं आर वरती डिपेंड आहे, म्हणजे हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट लहान आहे का मोठा आहे त्याची रेडियस किती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे जर हा स्पियर मोठा असेल तर रेडियस जास्त असणार आहे, स्पियर लहान असेल तर रेडियस कमी असणार आहे. तर याच्यामध्ये जेवढी जास्त रेडियस असेल तेवढं विस्कस फोर्स सुद्धा जास्त लागणार आहे. कमी रेडियस असेल तर कमी विस्कस फोर्स लागणार आहे. त्यामुळे विस्कस फोर्स डिपेंड्स अपॉन रेडियस वरती डिपेंड आहे, व्हेलॉसिटी वरती डिपेंड आहे. आणि त्याच पद्धतीनं इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा, म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा वरती सुद्धा हा विस्कस फोर्स काय आहे, डिपेंड आहे. ठीक आहे. आणि समजा इथं Fv विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईटा आर व्ही आहे. ठीक आहे. तर प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण घालवलं तर आपल्याला काय मिळणार आहे, विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय ईटा आर व्ही. आणि 6 पाय काय आहे, तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 6 पाय. therefore Fe is equal to 6 पाय ईटा आर व्ही. आणि एवढा विस्कस फोर्स या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती लागत असतो असं स्टोक्सने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट, मेटल ऑब्जेक्ट जर एक विस्कस फ्लुइड मध्ये जर टाकला, फॉल केला, तर त्या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती किती विस्कस फोर्स लागतो, तर 6 पाय ईटा आर व्ही एवढा विस्कस फोर्स त्याच्यावरती लागत असतो. आता त्याचं स्टेटमेंट काय आहे, तर विस्कस फोर्स Fv ऍक्टिंग ऑन स्मॉल स्पियर फॉलिंग through a viscous medium is directly proportional to
radius of a sphere, its velocity through the fluid and the coefficient of viscosity eta of the fluid. Therefore Fv is directly proportional to eta Rv. Therefore Fv is equal to 6 by eta Rv. तर या स्टेटमेंट वरून आपल्याला काय लक्षात येतं, जर एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट जर विस्कस फ्लुइड मध्ये जर टाकला तर तो कशावरती डिपेंड आहे, कशावरती प्रोपोर्शनल आहे, तर तो रेडियस ऑफ स्फियर, velocity of the fluid and coefficient of viscosity of the fluid यावरती तो काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. आणि त्याच्यावरून आपण त्या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती लागणारा विस्कस फोर्स आहे त्याचं इक्वेशन ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं आहे. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta Rv. विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 by eta Rv. आणि 6 पाय काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. ठीक आहे.